आवाज येतोय स्टुडंट? Yes, sir. Okay. In our last lecture, we discussed about the advantages as well as the disadvantages as well as the site selection factors of thermal power plant. Also, we discussed the working principle of thermal power plant, how to work the thermal power plant, what is the function of boiler, then what is the function of steam turbine, what is the function of alternator, and what is the function of condenser. The main components which is used in a thermal power plant and the function of each component. In this lecture, we discuss the power plants in Maharashtra, the thermal power plant in Maharashtra. In this, we see the location of that thermal power plant as well as the total generating capacity of thermal power plant and which company which are run the particular power plant. The first power plant in Maharashtra is Koradi Thermal Power Plant. Screen visible is सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So Yes, sir. Koradi Thermal Power Plant. The power plant is one of the four major power plant in Vidarbha. म्हणजे महाराष्ट्रामधला जवळपास पहिल्या 3 पॉवर प्लांट मधला हा सर्वात मोठा पॉवर प्लांट आहे. Koradi Thermal Power Plant, which is located the north side of Nagpur and spread across area 30,337 kilometer. एवढ्या एरियामध्ये हा आपला थर्मल पॉवर प्लांट आहे. द प्लांट अप्रॉक्सिमेटली रिक्वायर्ड 16,000 to 17,000 टन्स ऑफ कोल पर डे. जवळपास 16,000 ते 17,000 टन एवढा कोळसा एवढी रिक्वायरमेंट त्या प्लांटची आहे. लोकेशन कोराडी आणि डिस्ट्रिक्ट आहे. टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी ह्या प्लांटची आहे और इन्स्टॉल कॅपॅसिटी 1040 मेगावॅट एवढं जनरेशन ह्या कोराडी थर्मल पॉवर प्लांट मध्ये होतं. देन नेक्स्ट पॉवर प्लांट इज अ नाशिक थर्मल पॉवर प्लांट. सर्वांना माहित आहे की एकलारा आपल्या नाशिक पासून अगदी 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती एकलारा थर्मल पॉवर प्लांट आहे. त्याला आपण म्हणतो नाशिक थर्मल पॉवर प्लांट. द फर्स्ट हेड ऑफ द पॉवर स्टेशन वॉज श्री करंजकर असेस्ड बाय गुप्ता अँड श्री सेन गुप्ता. ह्या पॉवर प्लांटचे जे फर्स्ट हेड होते त्यांचं नाव दिलेलं आहे. प्रपोज प्रोजेक्ट इज अबाउट 36.6 हेक्टर. जवळपास 36 हेक्टर एवढ्या एरियामध्ये हा प्लांट इन्स्टॉल केलेला आहे आणि याची टोटल कॉस्ट जी आहे प्रोजेक्टची ती जवळपास 4,390 करोड 4,390 करोड. नियर अबाउट 20% contribution will be paid by state government amount 878 करोड 878 करोड म्हणजे जवळपास 20% अमाऊंट ही गव्हर्नमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. स्टेट गव्हर्नमेंटने आपल्याला जवळपास या प्लांटला 878 करोड एवढी अमाऊंट दिलेली आहे. द रिमेनिंग फंड विल बी सपोर्ट फ्रॉम सेव्हरल लिडिंग इन्स्टिट्यूट्स. ठीक आहे. काही बाकीचे जे फंड्स आहे ते बाकीच्या कंपनीने काही फंड्स त्या ठिकाणी दिलेले आहे. जवळपास हा 390 करोड हा पूर्ण प्रोजेक्ट. त्याचं लोकेशन तुम्हाला सर्वांना माहित आहे एकलार. त्यानंतर डिस्ट्रिक्ट नाशिक आणि टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे जवळपास मेगावॅट. जवळपास 200 200 आणि 250 250 आणि 250 असं जवळपास 3 नंबर ऑफ युनिट आहे आणि नियर अबाउट 880 मेगावॅट इथे जनरेशन. करंटली जर बघितलं पैकी फक्त एकच युनिट हे वर्किंग मध्ये आहे. जनरेशन एवढं चालू आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती नाशिक मध्ये आहे त्यासाठी लागणार म्हणजे आपण खानदेश पण तो
हा झाला तुमचा स्टेशन. देन भुसावळ थर्मल पॉवर, हा जो काही भुसावळचा थर्मल पॉवर प्लांट आहे त्याची कॅपॅसिटी आहे जवळ 70 मेगावॅट. किती आहे? 470 मेगावॅट. लोकेशन डिस्ट्रिक्ट जळगाव. द भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन 2 लाख tons of coal 2007. पुढं 2006 या वर्षी करते. सर आवाज ब्रेक होतोय. जवळपास 470 मेगावॅट एवढे जनरेशन या भुसावळ थर्मल पॉवर प्लांट मध्ये होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉवर प्लांट आहे तुमचा पारस थर्मल पॉवर स्टेशन. हा लोकेटेड आहे विद्युत नगर अकोला. अकोला डिस्ट्रिक्ट मध्ये हा पारस थर्मल पॉवर स्टेशन आहे. त्याची इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 555 मेगावॅट एवढी त्याची जनरेटिंग और इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी आहे, इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे. द पारस थर्मल पॉवर स्टेशन कंझ्युम 3,15,000 tons of coal in 2006 and 2007. Paras is a hometown of Mr. Shivdeep Lande and Dr. Nayat Ahmad. That is the scientist and Lande is the IPS. ठीक आहे. तर यांचं हे जे काही लोकेशन आहे पारस, त्या पारस लोकेशन जो काही पारस थर्मल पॉवर प्लांट आहे, पारस थर्मल पॉवर स्टेशन, तर जवळपास 555 मेगावॅट एवढं जनरेशन त्या ठिकाणी होतं. त्यानंतर परळी थर्मल पॉवर प्लांट आहे, बीडमध्ये आहे हा. परळी वैजनाथ या पॉवर प्लांटचं नाव आहे. इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 1170 मेगावॅट. आपण हे जे पॉवर प्लांट बघतोय महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला एक्झाम मध्ये हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती थर्मल पॉवर प्लांट आहे, त्यांचं लोकेशन काय आहे आणि त्यांची जनरेटिंग किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे, तर हा टॅब्युलर फॉर्म मधला जो काही चार्ट आहे किंवा हे जे पॉवर प्लांटचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ते टोटल थर्मल पॉवर प्लांट इन्स्टॉल इन महाराष्ट्र हे विचारू शकतो. सो जेवढे काही थर्मल पॉवर प्लांट मी सांगतोय तेवढे लक्षात राहू द्या आणि त्यांची जनरेटिंग कॅपॅसिटी किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे ते पण लक्षात राहू द्या. हा आहे तुमचा परळी थर्मल पॉवर स्टेशन. त्यानंतर खापरखेडा थर्मल पॉवर प्लांट. याचं लोकेशन आहे खापरखेडा डिस्ट्रिक्ट नागपूर आणि इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 840 मेगावॅट. किती आहे? 840 मेगावॅट. देन चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर प्लांट. लोकेशन चंद्रपूर कॅपॅसिटी आहे 2340 मेगावॅट एवढं इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे चंद्रपूर पॉवर स्टेशनची. द कोल फॉर द पॉवर प्लांट इज सोर्स फ्रॉम दुर्गापूर अँड पाडमपूर of Western Coalfield Limited. The plant is the large power plant in the Maharashtra. हा सर्वात लार्जेस्ट पॉवर प्लांट आहे, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा पॉवर प्लांट आहे. त्याची जनरेटिंग कॅपॅसिटी लक्षात राहू द्या 2340 मेगावॅट. चंद्रपूरचा हा पॉवर प्लांट आहे. तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारू शकता द लार्जेस्ट पॉवर प्लांट इन द महाराष्ट्र, तर तो चंद्रपूर आहे आणि त्याची जनरेटिंग कॅपॅसिटी आहे 2340 मेगावॅट. देन तोरंबे थर्मल पॉवर स्टेशन हा आहे मुंबईमध्ये. इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 1400 मेगावॅट आणि पॉवर रन करतं. त्याचं जे काही पूर्ण जे काही मेंटेनन्स वर्क जे काही सर्व कॉस्टिंग आहे किंवा जे काही आहे टाटा पॉवर करत असतं. तोरंबे थर्मल पॉवर स्टेशन मुंबई डहाणू थर्मल. दरवर्षी आपण जेव्हा आपलं फिजिकल वर्किंग होतं त्यावेळेस आपण दरवर्षी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनला आपण व्हिजिट देत होतो. हा जो काही पॉवर प्लांट आहे तो रिलायन्स कंपनी हा रन करत होती. त्याचं लोकेशन आहे डहाणू डिस्ट्रिक्ट ठाणे
इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 500 मेगावॅट. इथे 2 टर्बाईन आहे, 2 नंबर ऑफ युनिट आहे. एक टर्बाईन 250 मेगावॅट जनरेट करतं आणि दुसरं जे टर्बाईन आहे ते 250 मेगावॅट. असं टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 500 मेगावॅट. इट इज कन्स्ट्रक्टेड बाय रिलायन्स लिमिटेड. इन्फ्रास्ट्रक्चर लेटर टूक ओव्हर BES. ठीक आहे. आता जो ओव्हरटेक केलाय अदानी पॉवर प्लॅनने, केलाय अदानी पॉवरकडे. ते 500 मेगावॅट अहमदाबाद लाईन NH8 पासून सर तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. NH8 पासून 20 किलोमीटर. येतोय आता? येस सर. Yes, sir. Okay. Okay. The power plant was established in 1995 and it is commercially produced power since 1996. 1995 मध्ये हा पॉवर प्लांट इन्स्टॉल झालेला होता आणि जवळपास 1996 पासून हा पॉवर प्लांट पॉवर प्रोड्यूस करतोय आणि मुंबईमध्ये जी काही इलेक्ट्रिसिटीची जी काही लोड डिमांड आहे तर तो हा डहाणू पॉवर स्टेशन फुलफिल करतोय. ठीक आहे. डहाणू थर्मल पॉवर प्लांट 500 मेगावॅट विच इज currently run by Adani Power. Then Wardha power plant which is located Warola आणि डिस्ट्रिक्ट आहे चंद्रपूर. इन्स्टॉल कॅपॅसिटी इट इज 540 मेगावॅट. नंबर ऑफ युनिट 4 आहे आणि प्रत्येक जे काही टर्बाईन आहे ते जवळपास 135 मेगावॅट एवढं जनरेशन करतो. टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे या प्लांटची 540 मेगावॅट. लोकेशन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये. ठीक आहे. द पॉवर प्लांट इज ऑपरेटेड बाय KSK एनर्जी व्हेंचर. ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे KSK एनर्जी व्हेंचर. तर ती हा पॉवर प्लांट रन करते. द कोल फॉर द प्लांट इज सोर्स फ्रॉम वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड. या भागातनं हा इथे जो काही लागणार जो काही कोळसा आहे फ्युएल आहे तो त्या ठिकाणी आणला जातो. Then ही झाली सर्व पॉवर प्लांट तुम्ही बघितले. ही जे पॉवर प्लांट्स आहे हे पॉवर प्लांट सर्व पॉवर प्लांट इम्पॉर्टंट आहे. हे 1 बाय 1 सर्व पॉवर प्लांट्स जे काय आहे कोरडे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉवर प्लांट तुमचा नाशिक थर्मल पॉवर प्लांट, देन भुसावळ थर्मल पॉवर प्लांट, देन पारस, देन परळी, खापरखेडा, चंद्रपूर, तोरंबे, डहाणू, वर्धा. हे सर्व पॉवर प्लांटचे जे काही लोकेशन आहे, लोकेशन आणि टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी हे सर्व व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून घ्या. राईट डाऊन हेडिंग द्या. द पॉवर प्लांट installed in Maharashtra with their generating capacity. Power plant installed in Maharashtra with their generating capacity. First one is a Koradi thermal power plant which is located in Koradi district, Nagpur, and the installed capacity is 1040 मेगावॅट. 1040 मेगावॅट एवढी जनरेटिंग कॅपॅसिटी आहे कोराडी थर्मल पॉवर प्लांटची. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे या युनिट मधला. टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी इन महाराष्ट्र and the plant located in Maharashtra, thermal power plant located in Maharashtra with their location, with their total installed capacity. This question is definitely asked in theory exam
all previous exam having this type of question. The next one is a Nasik thermal power plant, which is located in Ahiklara, Nasik, and district is Nasik. Total installed capacity is 880 megawatt, and which is run by Mahajanko. Mahajanko, which is operated or run by Mahajanko. Maharashtra State Electricity Board Generation. Mahajanko is run by this power plant, Nasik thermal power plant or Eklara power plant, which is located near to the Nasik, and total installed capacity is 880 megawatt. There is a 3 number of units. Write down Nasik thermal power station, location, district, and total installed capacity is 880 megawatt. Number of units is 3, and which is operated or which is run by Mahajanko. Next one is a Bhusawal thermal power station, which is located in Deepnagar and district is Jalgaon. Total installed capacity is 470 megawatt. Bhusawal thermal power plant 470 मेगावॅट एवढी जनरेटिंग कॅपॅसिटी आहे. जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये हा पॉवर प्लांट आहे. भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन. Next one is a power thermal power station, Paras thermal power station, which is located in Vidyutnagar, Akola district. अकोला डिस्ट्रिक्ट मध्ये विद्युतनगर या लोकेशनला हा पारस थर्मल पॉवर प्लांट आहे. टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 555 मेगावॅट. पारस थर्मल पॉवर प्लांट. Then next one is a Parali thermal power plant, which is located in Parali, Vaidyanath, and district is Bid. Total generating capacity is 1117 megawatt. 1170 मेगावॅट एवढी टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे परळी थर्मल पॉवर स्टेशनची. परळी वैजनाथ. बीड डिस्ट्रिक्ट. अकराशे 70 मेगावॅट एवढी टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे. Next one is a Khaparkheda thermal power station, which is located in Khaparkheda, district is Nagpur. Total installed capacity is 840 megawatt.
840 मेगावॅट एवढी टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे खापरखेडा थर्मल पॉवर प्लांटची. Write down the Khaparkheda thermal power plant, which is located in Khaparkheda district, is Nagpur, and total installed capacity is 840 megawatt. फर्स्ट लेक्चरला आपण बघितलं की नियर अबाउट 56% to 60% टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी टोटल जनरेशन बाय युझिंग थर्मल पॉवर प्लांट. आपल्याला जेवढे काही लोड डिमांड आहे त्याच्या जवळपास 56 ते 60% जनरेशन हे आपण बाय युझिंग थर्मल पॉवर प्लांट पासून करत असतो. बाय युझिंग थर्मल पॉवर पासून करत असतो. जवळपास 56 ते 60% जनरेशन टोटल जनरेटिंग कॅपॅसिटीच्या 60% जनरेशन हे आपण थर्मल पॉवर प्लांट पासून करत असतो. तर ते कुठे कुठे जनरेशन होतं त्याचं लोकेशन विथ देअर जनरेटिंग कॅपॅसिटी. Khaparkheda thermal power plant. Next one is Chandrapur super thermal power station, which is located in Chandrapur district, Chandrapur. Total installed capacity is 2340 megawatt. It is the largest power plant in Maharashtra. This type of question or this type of MCQ is asked in your exam. Which is the largest power plant in Maharashtra? Answer is Chandrapur thermal power station. The total generating or installed capacity is 2340 megawatt, which is located in Chandrapur. Write down Chandrapur super thermal power station. Next one is a Trombe thermal power station, which is located in Nasik district. And total installed capacity of this plant is 1400 megawatt. 1400 megawatt एवढी generating capacity आहे. The power plant is owned by Tata Power, which is operated or which is run by Tata Power. Trombe thermal power station, which is located in Mumbai district, and total installed capacity is 1400 megawatt, and it is operated by Tata Power. I think this is the smallest power plant in Maharashtra, right? And the largest power plant in Maharashtra is Chandrapur thermal power plant. Total installed capacity 2340 megawatt. And Trombe thermal power station having a generating or installed capacity is 1400 megawatt, which is owned by Tata Power. Write down Trombe thermal power station, which is located in Mumbai, and installed capacity is 1400 megawatt, which is operated or which is run by Tata Power. The next one is a Dahanu thermal power station, which is located in Dahanu district is Thane, and the total installed capacity of Dahanu thermal power station is 500 megawatt, and which is operated or which is run by Reliance Power. Currently, Adani Power is operated this plant. Dahanu thermal power station, located in Thane district. Total installed capacity is 500 megawatt. Number of units is 2. Each unit having a 250 megawatt generation, 250, and total installed capacity is 500 megawatt. Right? Dahanu thermal power station.
Last one is the Varda power plant, which is located Warora district, Chandrapur. Install capacity is 540 megawatt. Total number of units is 4. Each unit having a 135 megawatt project. ही नंबर ऑफ युनिट जी मी सांगतो आहे ती युनिट म्हणजे काय, नंबर ऑफ टर्बाईन. ठीक आहे, एक टर्बाईन 135 मेगावॅट जनरेट करते. असे 4 टर्बाईन त्या पॉवर प्लांट मध्ये आहे. म्हणजे 135 गुणिले 4, टोटल जनरेशन झालं 540 मेगावॅट. जसं मी एकलारा पॉवर प्लांटचं सांगितलं की 500 मेगावॅट टोटल जनरेशन आहे आणि नंबर ऑफ युनिट किती आहे, 2. म्हणजे तिथे 2 टर्बाईन आहे. एक टर्बाईन 250 मेगावॅट आणि दुसरं टर्बाईन 250 मेगावॅट, असं 500 मेगावॅट जनरेशन. त्याच पद्धतीने तुमचा हा जो काही वर्धा पॉवर प्लांट आहे त्याचं 135 मेगावॅट हे एक युनिट जनरेट करतं. असे 4 नंबर ऑफ युनिट्स आहे आणि टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे 540 मेगावॅट. and which is operated by KSK Energy Venture. It is a private limited company. So operated this Varda power plant. ठीक आहे, समजलंय? Yes, sir. ओके.